थँक्यू सो मच दीपवीरजी बिराडे सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत. रात्रीच्या सत्रामध्ये सासने विपक्ष कुलठण अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे. मध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल आलेली मैदानावरती सिंगल हार्दिक पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिकला आपण पाहू शकतो. चंदू आणि रोशन हे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. चंदू आणि रोशन दोन खेळाडूंविषयी मी एक गोष्ट नक्की म्हणेल की फार चांगली बॅटिंग या दोन्ही खेळाडूंच्या वतीने झाली आहे. स्कोरिंग करत असताना मोठी धावसंख्या असो किंवा छोटी, अटॅकिंग इंटेंटने फलंदाजी करण्यासाठी हे दोन्ही खेळाडू मशहूर माहीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंदू आणि रोशन या दोघांचं मी कौतुक करेल. बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक पाहायला मिळतील, जे देखील कमालीच्या कामगिरीसाठी ओळखले जातात. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. आली आहे सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय बजरंग कुलठण आणि दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय कितेश दादा प्रतिष्ठान, जगदंब सासने असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रात्रीची भयान आपण पाहू शकतो. थंडी आणि थंडीमध्येही आपण पाहू शकतो अतिशय वॉर्म मॅच आपल्याला पाहायला मिळते. गरमाट वारा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. लवा फुल टॉस मैदानावरती मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, हॉरिझॉन्टल बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डबल, तिसरा बॉल आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. ज्या वेळेस तुम्ही मैदानावरती खेळत असताना तुमच्या वतीने डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो, त्यावेळेस डगआउटमधून चीअर अप करणं गरजेचं आहे. आणि चीअर अप करत असताना कोल्टन संघ टीम स्पिरिट मैदानावरती दाखवतीये. यावेळेस देखील ऑन साइडला व्हाट अ स्ट्रोक. रोशन मैदानावरती थांबायचं नाव घेत नाहीये. एक तेरी तो एक मेरी, हिट का जवाब पत्थर से, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी सांगत असताना मैदानावरती रोशन ज्या मोमेंटम वरती पहिली मॅच फिनिश केली, ज्या मोमेंटम वरती दुसरी मॅच फिनिश केली, तोच मोमेंटम, तोच फॉर्म मैदानावरती षटक क्रमांक पहिलं या मॅचची देखील सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या फलकावरती 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. जे बजरंग क्रिकेट संघ कोल्टन संघ सध्याच्या घडीला रोशनच्या बॅटिंगवरती अवलंबून आहे. बॅटिंग स्ट्रॉंग आहे. जयेश यांना देखील अजून शिल्लक आहे, पण दोन खेळाडूंवरती या मॅचची जबाबदारी असेल. स्लॉट मधला बॉल कॅच झाली आहे, ड्रॉप. ऑफच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती डबल डिजिट, डबल फिगर 11 या आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. हार्दिकच्या विरोधामध्ये आक्रमकता रोशनच्या वतीने पाहायला मिळते. पहिले 2 बॉल जे मात्र 3 धावा खर्च केल्या. तिसरा बॉल डॉट आला. असं वाटलं की धावसंख्या कमी होईल, मात्र त्यानंतर षटकाराने या मॅच मध्ये कलाटणी मिळाली. त्यानंतर डबल कॅच देखील ड्रॉप झाली. यावेळेस विचिट करण्याचा प्रयत्न होता. पॉईंटचा खेळाडू जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत एक धाव झाली आहे कंप्लीट. एका धावेच्या मदतीने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त आणि धावसंख्या फलकावरती 12 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. बोर्ड 12 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत मैदानावरती ज्या प्रकारची कामगिरी आपल्याला दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळते ती 50-50 या. एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय कितेश दादा प्रतिष्ठान, जगदंब सासने जो बॅटिंगसाठी ओळखला जातो. फार चांगली बॅटिंग या संघाकडे. दुसरीकडे बॉलिंगसाठी ओळखला जातो आणि फार चांगलं ऑलराऊंड प्रदर्शन दाखवणारा जय बजरंग क्रिकेट संघ कुलठण इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कशी कामगिरी दोन्ही संघांच्या वतीने असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की जिंदगी का रास्ता आसान नहीं होता और बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. जब तक ना पडे पत्थर पर हातोडे के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. मैदानावरती तो कमबॅक करणं गरजेचं आहे. जोपर्यंत घणाचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देखील देव पण येत नाही. मैदानावरती प्रेशर सिच्युएशन वरतून चांगली कामगिरी करावी लागेल. प्रेशर अशी सिच्युएशन आहे इंसान को जीरो से हीरो बना देती है. प्रेशर मध्ये कुकरची शिट्टी वाजते, प्रेशर मध्ये हिरा देखील बनतो. मैदानावरती बघूया प्रेशर मध्ये हिरा बनेल की कुकरची शिट्टी वाजेल. बॉलिंग ट्रॅक वरती चैतन्यला आपण पाहू शकतो. षटक क्रमांक 2 मध्ये स्ट्रायकिंग एंड वरती रोशन पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिले समाप्त. धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस बॅटची कडा, थर्डमॅनचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. मैदानावरती आलेली सिंगल. संधू आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती आता पाहायला मिळतील. धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. 13 ऑन द बोर्ड. आतापर्यंत जर विचार केला तर रोशनने या मॅच मध्ये कुठेतरी कुलटन संघाला 50-50 बनवून ठेवले. मात्र आता चंदूच्या खांद्यावरती जबाबदारी आहे.
जबाबदारी अशी सिच्युएशन आहे ज्या सिच्युएशनवरतून संघाला जर तुम्ही बाहेर काढलं तुम्ही गेम चेंजर बनता. आणि अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानावरती चंदू आलेत कुलटण संघासाठी. ती अनुभवाची शिदोरी ते ओपन करू शकतील का? एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं आपण नेहमी म्हणतो. ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, मिस्टेक झाली आहे, सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्शन करू शकतील का? येस इट इज. मैदानावरती रात्रीचं सत्र आणि एका धावेचा दरोडा पाहायला मिळतोय. 1+1 एकूण 2 धावा फलकावरती होतील ऍड, जिथे 1 धाव होती. चिकी सिंगल मैदानावरती कंप्लीट केली आणि क्विक डबल देखील पाहायला मिळते. इनसाइड द सर्कल चिकी सिंगल ही कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फिल्डरच्या हातामध्ये थोडासा थ्रो खराब, थोडासा आपण म्हणू शकतो अर्ली. जर मैदानावरती थोडासा अनुमान लावला असता तर मात्र कदाचित एका धावेपर्यंत थांबू शकले असते. मात्र 2 धावा कंप्लीट, 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 15 ऑन द बोर्ड, 15 धावा धावफलकावरती. स्टेप आउट झाले, फटका दमदार पाहायला मिळत होता, पण लॉंग ऑफ मध्ये कॅच झाली कंप्लीट. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश दादा घरत देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हा, सध्याच्या घडीला ते देखील थंडीचा आस्वाद घेत आहेत आणि सामन्यांचा देखील आस्वाद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डबल आणि त्यानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळते. झील के अंदर का पानी सबको दिला रहा है याद अपनी नानी, क्योंकि जो ठंड पड़ रही है वो इसी की वजह से पड़ रही है. 1:07 कुल मिलाकर भारतीय वक्त के अनुसार हो चुके हैं. फुल टॉस गेंद, बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे ऑन साइड पर. डीप में फील्डर बड़ी तेजी से आएंगे और तब तक ये सिंगल मुकम्मल. 1 रन की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 16 रनों के ऊपर. जयेश टीम के एक बढ़िया खिलाड़ी मैदान के अंदर इनाट नंबर 3 हमें देखने को मिलेंगे और जयेश के कंधों पे जिम्मेदारी है. इस मैच में जयेश को एंकर रोल निभाना पड़ेगा. दूसरी तरफ हमें रोशन देखने को मिल रहा है. जिस रोशन ने हर वक्त हर मैच में अपना जो एक्सपिरियन्स वो दिखाया. ये 2 खिलाडी अपने मैच को जिता सकते हैं. या 2 खेळाडूंवरती मदार आहे या संघाची. खुलवा टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आलेली सिंगल पाहायला मिळेल. बॉल थोडासा डायव्हर्ट झालाय, सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्शन. क्या बात आहे. एक्झॅक्टली मैदानावरती 2 धावा फलकावरती ऍड होतील. मोऱ्याचा पाडा गावामध्ये मॅच होत्या विघ्नहर्ता चषक आणि त्या स्पर्धेमध्ये 2 बॉलवरती 2 सिक्सर मारून रोशनने सामना जिंकून दिला होता. तशी कामगिरी आता देखील ते करू शकतील काय देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र त्यावेळेस सेकंड इनिंग होती, यावेळेस फर्स्ट इनिंग आहे. आता मैदानावरती तुम्हाला टार्गेट बनवायचं आहे. तो टार्गेट देखील 40 धाव्यांपर्यंत गरजेचं आहे. यावेळेस विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतील. जो खेळाडू चांगल्या टच मध्ये होता असा खेळाडू रोशन बॅक टू दी पवेलियन. षटकाची होती सांगता. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 18 आपल्याला पाहायला मिळेल. फार चांगली ओव्हर, फार चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. नवीन बॅटर रोहित हिटमॅन आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर जातील, ज्यामध्ये चंदू आणि ज्यामध्ये रोशन पाहायला मिळतात. मात्र आता रोहित आणि जयेश हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. प्रयत्न फार चांगले केले होते. रोशनने मात्र मैदानावरती कमबॅक करू शकले नाहीत. नाराज आहेत स्वतःवरती आणि फलंदाज बाद देखील होत असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 गड्यांच्या मोबाइलमध्ये 18 धावा धावफलकावरती. 2 विकेट के नुकसान पर 18 रन. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा है टीम जय बजरंग कुलटन टीम का. दूसरी तरफ स्वर्गीय हितेश दादा प्रतिष्ठान जगदम्बा सासने इन एक्शन में इस मैच में कमबैक करते हुए बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी ओवर नंबर 2 में चैतन्य के माध्यम से देखने को मिली. लेकिन अब कमलेश के कंधों पे जिम्मेदारी है. कमलेश किस तरीके से जिम्मेदारी उठाएंगे ये भी देखना बड़ा ही दिलचस्प रहेगा. जिम्मेदारी दूसरे के कंधे पर डालना आसान होता है, खुद के कंधों पर लेना वो बहुत ही ज़्यादा डिफिकल्ट होता है. तो कमलेश ने खुद के कंधों पे जिम्मेदारी ली है इस ओवर नंबर 3 में. इस बार ब्लॉकहोल की गेंद थी, आती हुई है सिंगल. 1 रन की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. आती हुई है सिंगल, सिंगल की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा 19 रनों के ऊपर.
रोहित को, हिटमैन को अभी मैदान के अंदर अच्छी खासी बल्लेबाजी करनी पड़ेगी। हिटमैन के कंधों पे जिम्मेदारी, उस जिम्मेदारी को साझे ऐसी बल्लेबाजी होगी या नहीं, ये बड़ा सवाल है। दैनिक के एक विस्फोटक बल्लेबाज मैदान के अंदर हिटमैन रोहित हमें देखने को मिलेंगे। स्ट्राइकिंग एंड के ऊपर जयेश हमें देखने को मिल रहे हैं, लेकिन ये 5 गेंदें बहुत ही ज़्यादा निर्णायक रहेंगे। इस 5 गेंदों के ऊपर इस मैच का पूरा लेखा जोखा डिपेंड रहेगा। किस तरीके से गेंदबाजी होगी कमलेश के माध्यम से, ये भी देखना बड़ा ही दिलचस्प। स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज रोहित हमें देखने को मिल रहे हैं। रोहित के माध्यम से किस तरीके से होगी बैटिंग। पहली गेंद फेस करते हुए रोहित, सामने होंगे कमलेश। आड़े बल्ले से गेंद को आड़े लेना चाहते हैं, मिस्टेक होती हुई। भाग्य भी बहादुरों का साथ देता है। थर्ड मैन फाइन लेग बीट और वाइड +4। ये कुल मिलाकर नसीब के 5 रन, यानी देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के क्या बल्लेबाजी। और उसके बाद ये कहाँ पे गलती कर बैठे, ये गलती बहुत ही ज्यादा अपनी टीम को बैकफुट के ऊपर डाल सकती है। वाइड +4, कुल मिलाकर 5 रन स्कोर कार्ड में बढ़ोतरी। तो एक्स्ट्रा के भी रन आए, जिसमें 1 रन जहाँ पर थे 2 बार वो क्विक सिंगल को क्विक डबल में कन्वर्जन हमें देखने को मिला। स्कोर कार्ड 24 रनों के ऊपर। अभी 5 गेंदों का खेल शेष है। 5 गेंदों के ऊपर किस तरीके से होगी बल्लेबाजी, ये भी देखना बड़ा दिलचस्प रहेगा। अशा प्रकारची कामगिरी होईल ती देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे। बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल। दोन्ही संघांच्या वतीने आता मैदानावरती कमबॅक करणं गरजेचं आहे। ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा मिस्टेक, पुन्हा एकदा वाईड बॉल। अवांतर धाव फलकावरती आड होईल। धावसंख्या फलकावरती 25 या आकड्यावरती पाहायला मिळते। बजरंग बली, ज्याला आपण संकटमोचक म्हणतो, आणि मैदानावरती संकटमोचक आलाय स्वतःच्या संघावरती, आपण पाहू शकतो। धावून आणि ज्या प्रकारची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते, थोडीशी खराब गोलंदाजी आहे। आलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये। जयेश ट्रॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील। अनुभवाची शिदोरी या खेळाडूकडे आहे। दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतील गोलंदाज कमलेश, ज्या कमलेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे। एक चांगला खेळाडू कमलेश देखील आहे। जरूर मिस्टेक झाले, इंसान गलतियों का पुतला होता है असं आपण नेहमी म्हणतो। अशी कामगिरी आता बघूया, कामगिरी जी मात्र कशी करू शकतील कमलेश, किस तरीके से परफॉर्मेंस रहेगा इस मैच में, ये भी देखना बड़ा ही दिलचस्प। 28 रन स्कोर कार्ड के ऊपर गेंदबाज तैयार। इस बार ऑन साइड पे टहलाना चाहते थे, बड़ा स्ट्रोक नहीं, मैं कहूँगा फ्लिक ऑफ द रिस्ट मारना जरूर चाहते थे, लेकिन वाइड गेंद। कुल मिलाकर मिस्टेक होती हुई। हम कहते हैं कि सुशांत सर, इंसान गलतियों का पुतला होता है। जिससे गलती होती है वो इंसान, जिससे गलती नहीं होती वो भगवान, और जिससे बाल बाल गलती होती है वो पाकिस्तान। इस बार गलती हो गई है। ऑन साइड पे बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, अलोंग द कारपेट गेंद जाती हुई मिड विकेट दिशा में, तेजी से फील्डर आएंगे मिड विकेट के। नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर थ्रो, मिलती हुई सिंगल। कुल मिलाकर रन संख्या में बढ़ोतरी। स्कोर कार्ड जाके पहुंचा है देखते ही देखते 28 रनों के ऊपर। 3 गेंदों का खेल हो चुका है, आखिरी ओवर के 3 गेंदों का खेल शेष, और जिस तरीके से एक्स्ट्रा के स्वरूप में रन ऐड हो चुके हैं, कुल मिलाकर मैं कहूँगा मिट्टी छुरी है। रन ऐड हो रहे हैं ये पता नहीं चला, लेकिन अपने टीम को बैकफुट के ऊपर डालते हुए कमलेश हमें देखने को मिलेंगे। एक अच्छे खिलाड़ी है कमलेश, 3 गेंदों के ऊपर वो फिर से एक बार कमबैक कर सकते हैं, लेकिन उसके लिए अच्छी लाइन, अच्छी लेन और बढ़िया गेंदबाजी करनी पड़ेगी। इस बार बढ़िया गेंदबाजी, यू मिस आई विल डेफिनेटली हिट। बल्लेबाज आउट होते हुए, हिटमैन फिट नहीं है तो मामला सुपर हिट नहीं है। रोहित के पारी का अंत होते हुए तीसरा करारा झटका रहते हुए टीम को। 28 रनों के ऊपर ये तीसरी विकेट। बल्लेबाज रोहित बैक टू द पवेलियन, बड़ा झटका लगते हुए जय बजरंग कुलठन को। आइन टाइम के ऊपर ये विकेट। नए बल्लेबाज वैभव, वैभव को वैभवशाली बल्लेबाजी करनी पड़ेगी। अभी भी काम बचा है, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। दूसरे इनिंग की शुरुआत होनी भी अभी बाकी है, जहाँ पर स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदम्बा सास ने बहुत ही अच्छे टच में, बहुत ही अच्छे फॉर्म में मैदान के अंदर रन बनाने पड़ेंगे, क्योंकि उनकी बल्लेबाजी बहुत ही प्यारी है, बहुत ही बढ़िया तरीके से बल्लेबाजी हर कोई करता है। कमलेश, सागर, ओमकार के कंधों पे जिम्मेदारी रहेगी इस बार। व्हाट अ फील्डिंग, बढ़िया एफर्ट देखने को मिला। 2 रन मुकम्मल, कैच भी छूटी, 2 रन भी मुकम्मल। 2 रनों की मदद से स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 30 रनों के ऊपर। कुल मिलाकर 5 गेंदों का खेल हो चुका है, और आखिरी गेंद
30 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज फिर से एक बार तैयार। कमलेश ने कमबैक किया है, नो डाउट एट ऑल। पिछले 3 गेंदों के ऊपर 3 रन कुल मिलाकर खर्च किए और एक इंपॉर्टेंट विकेट भी चटकाई। ऑन साइड पे बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, लेकिन यहाँ पर होती हुई मिस्टेक। वंस अगेन वाइड गेंद। एक्स्ट्रा के रनों की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी जाके पहुंचा है। स्कोर कार्ड 31। चौथा वाइड इस ओवर का। कुल मिलाकर देखा जाए तो एक वाइड के ऊपर 4, तो कुल मिलाकर वाइड के माध्यम से रन बने हैं 8, एक्स्ट्रा के 8। इस बार भी अलोंग द कारपेट गेंद निकलती हुई वी शेप में लॉन्ग ऑन की दिशा में, मिस्टेक होती हुई, सिंगल को डबल में कन्वर्जन। स्ट्राइकिंग एंड के ऊपर ये बढ़िया थ्रो और कलेक्शन खराब। 2 तो कंप्लीट है, तीसरे रन का प्रयास। देखते ही देखते 3 रन भी कंप्लीट। साज बाज और ताज मैदान के अंदर 3 रन कंप्लीट। 3 रन की मदद से स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ। स्कोर कार्ड में बढ़ोतरी 3 ओवर की समाप्ति के बाद। 34 रन और 35 रनों का लक्ष्य मैदान के अंदर स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासने के लिए। 35-35 धावांचं लक्ष्य मैदानावरती पाहायला मिळतोय। नशीब सोबत आहे। 35 धावा धावफलकावरती आहेत। चांगलं बॅटल मैदानावरती पाहायला मिळेल असं म्हणू शकत नाही। 35चं लक्ष्य आहे असं म्हणू शकत नाही की कुलटण संघ 60% आहे किंवा टीम मैदानावरती खेळत असताना सासने संघ 60% आहे। 50-50 मॅच आहे आणि मॅच बघायला मजा येणार आहे, यात ती मात्र शंका नाही आहे। मागील झालेल्या मॅचेस सारखं आपल्याला बघायला मिळणार नाही मैदानावरती। चांगला मुकाबला, चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, यात ती मात्र शंका नाही आहे। कारण हे आयोजन आहे अनोळकरांचं, हे आयोजन आहे PCAचं। इथे प्रत्येक मॅच चुरशीचीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण प्रत्येक संघामध्ये असे खेळाडू आहेत ज्यांच्यामध्ये जिद्द आहे, ज्यांच्यामध्ये चिवटपणा आहे, ज्यांच्यामध्ये चिकाटी आहे, ज्यांच्यामध्ये शेवटच्या मोमेंटपर्यंत न हार मानण्याचं ॲटिट्यूड आपल्याला पाहायला मिळतो आणि ते फार महत्त्वाचं आहे। तुमच्याकडे कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे आणि तो कॉन्फिडन्स प्रत्येक खेळाडूमध्ये ठासून ठासून भरला आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे आणि म्हणूनच इथे कुठलाही संघ कमी नाही आहे, कुठलाही संघ जास्त नाही आहे। पाहू शकतो मैदानावरती 3 षटकांच्या अखेरीस जय बजरंग क्रिकेट संघ कुलटण संघाची धावसंख्या 34, 34 धावा पाहायला मिळेल तर 35 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय। 35 धावा बनतील की डिफेंड होतील हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। 35 धावांचं लक्ष्य, धावा बनतील की डिफेंड होतील धावतं वर्णन ऐकण्यासाठी वन्स अगेन आपण इन्व्हाइट करूया वेल्वेट वाईस ऑफ डोंगर नावे, MPCA, मुरबाड, बदलापूर, शहापूर, कल्याण ग्रामीण आणि त्यासोबतीला माळशेज सारख्या अनेक साऱ्या विभागामध्ये जाऊन ज्यांच्या आवाजाची दखल घेतली जाते असे आमचे वन अँड ओनली ब्रदर फ्रॉम अनदर मदर, अर्थातच दीपवीरजी बिराडे सर यांचा सुमधुर आवाज ऐकायला आपण पुढील सत्रामध्ये जिथे 18 बॉल 35 लक्ष्य। अनेक अनेक धन्यवाद प्रसन्न चव्हाण सर। सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत। स्पर्धा तुम्ही पाहताय ग्रामस्थ मंडळ कान्होला आणि त्या सोबतीनं जन्मान मित्रमंडळ कान्होला अजित स्वर्गीय रुपेशदादा कंटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ यांच्या स्मरणार्थ आम्ही कान्होलकर चषक 2026 रजनी हंगामातील स्पर्धेचं दुसरं पर्व महत्त्वाचा सामना सुरू होतोय। जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये फाईट करेल श्री गणेश जय क्रिकेट संघासमोर। मात्र या सामन्यात आता अस्तित्व पणाला लागलेले श्री गणेशची टीम, चला विथ ऑल स्क्वॉड आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या। कल्पेश, करण अँड ऑल टीम, ओमकार अँड ऑल टीम। 18 बॉल 35 धाब्याचं टार्गेट आहे। पहिल्या षटकात हव्या तितक्या वेगानं रन्स आल्या नव्हत्या, मात्र 2 षटकात चांगल्या धावा स्कोरबोर्डवर जोडण्यात फलंदाज यशस्वी झालेले जय बजरंग कोलठणचे। आतिश आणि त्याच्या सोबत देतो सलामीवरच्या भूमिकेत के अर्थातच कमलेश कापडी। आतिश गोरले स्ट्रायकर एंडला। बॉलिंग मार्कवर आपण बघत आहोत वैभवला, ज्याच्या माध्यमातून आजच्या निर्णायक पहिल्या रजनीत आपण पहिलं निर्धाव षटक पाहिलेलं आहे। तो वैभव बॉलिंग मार्कवर। पहिला बॉल फुल टॉस समोर ड्राइव्ह केलाय,
सिद्धेश लॉंगॉनचे फिल्डर उपस्थित, थोडे फंबल मात्र वेगवान थ्रो दिलेला आहे. पहिल्या बॉलवर मिळेल ते एक सिंगल धाव, सिंगलपेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. आणि या सिंगल धाबेनिशी मात्र सध्या खातं खुलं होतंय. जय बजरंग कोलटनच्या विरोधात 35 धाबेचं टार्गेट चेस करत असताना स्वर्गीय गीतेशदादा प्रतिष्ठान जगदंब सासने क्रिकेट संघाचा के कमलेश कापडी सध्या पाहायला मिळत आहेत स्ट्रॅकर एंडला. स्टेप आउट झाले समोर, फोर्सिबल हिट ऑन दी अप, बरोबर स्क्रीन वरती आलाय हा कडक हिट, कडक सिक्सर. के कमलेश कापडीच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट, भव्य षटकार. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. स्टेप आउट झाले समोर, स्ट्रेट बॅटनं लॉफ्ट करतात ओव्हर द बॉलर हेड. बरोबर बॉल स्क्रीनवर येऊन आदलतोय, कटआउट वरती, फ्लेक्स वरती जाऊन आदलतोय. षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. 7 ऑन बोर्ड, 7 धावा सध्या पाहायला मिळत आहेत स्कोर बोर्डवर. कमलेश कापडे यांचं वैयक्तिक खातं या षटकारासोबत खुलं होतंय, तर सांघिक धावफलक मात्र मार्गस्थ होतंय. ते स्वर्गीय गीतेशदादा प्रतिष्ठान जगदंब सासने क्रिकेट संघाचं 7 ऑन बोर्ड, 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टेप आउट झाले, आता फटका फसलाय, बॉल हवे, झेलची संधी पण तिचा स्वीकार झाला नाही. कॅच ड्रॉप, साधा सोपा सहज झेल डीप लॉंग ऑफच्या फिल्डर कडून आता सुटलेला आहे. दिनेश होते त्या ठिकाणी डीप मध्ये. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, पण सध्या त्याचा विरोधाभास आपण बघत आहोत. कॅच ड्रॉप, त्याच मोबदल्यात मिळत आहेत या 2 धावा आणि जीवनदान मिळत आहे ते के अर्थातच कमलेश कापडीला. 2 धाबेनिशी मात्र धावसंख्या धावफलकावर 29 झाली आहे ती 9 ऑन बोर्ड, 9 धावा याचबरोबर पाहायला मिळत आहेत धावफलकावर. त्याला बॅट्समन्सला विनंती, आपण जास्त वेळ घेऊ नका कारण ऑलरेडी टाइम काउंटर सुरू आहे. 9 धावा सध्या स्कोरबोर्डवर बनलेल्या आहेत. बॉलर तयार, वैभव यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडा खाली राहिला पण गाईडलाईनच्या बाहेर आहे, हेच निर्देशित करतायत पंच योगराज बुटेरे सर. एक एक्स्ट्रा रन आता मिळताना दिसेल, अतिरिक्त धाव मिळताना दिसेल. आणि आय थिंक विकेट किपर जयेश थोडे इंज्युअर्ड झालेत. वाईट साठी आता रिव्ह्यूची मागणी झालेली आहे. बॉलिंग करणाऱ्या टीम कडून आता हा DRS घेण्यात आलेला आहे. टीव्ही अंपायरची मदत आता घ्यावी लागेल. प्रवीण विशे सर सध्या आपल्या समेत त्याचा थर्ड अंपायर कंट्रोल वॉर रूम मध्ये सध्या जॉईंट होत आहेत. पाहिलं जाईल बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे आणि बॉलचा फिनिश पॉइंट काय होता, या सगळ्या गोष्टी आता विचारात घेतल्या जातील. बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा, जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचेलच. व्हाईट बॉल मात्र कलवण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाबेचे सध्या धावसंख्या धावफलकावर 29 झाली ती 10 ऑन बोर्ड, 10 धावा याच बरोबर सध्या स्कोर बोर्डवर. या वेळेला मिडॉनच्या बाजूने निघालाय बॉल, बॅकअप साठी फिल्डर उपस्थित झालेत. एकच धाव, सेकंडचा कॉल मात्र स्पष्ट नकार दिलाय तो कमलेश कापडीनं. सिंगल धाबेने शिकून धावसंख्या दाखल करून 29 झाली ती 11 ऑन बोर्ड, 11 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. 14 बॉल आता मॅच मध्ये बाकी, त्यांनी 14 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 24 धाबेची आवश्यकता. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. शफल झाले, आता दिशा दिली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला निघालाय बॉल आतिश गुरल्यांच्या बॅट मधून. आता आतिशबाजीला झाली आहे सुरुवात. एक टप्पा घेत बॉल सीमा पार, 4 धावा. अंबिक कांडोलकर चषक चौकार. या चौकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 18 ऑन बोर्ड, 18 धावा सध्या याच बरोबर पाहायला मिळत आहेत सध्या स्कोर बोर्डवर. शफल होत असताना थोडी जागा बनवली, तदनंतर या बॉलला जागा दाखवली ती बॅटर आतिश गोरलेनं. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळतायत.
बॉडी लेंथ बॉल त्याला फक्त दिशा देत असताना गोलंदाजाच्या गतीचा सध्या चांगला वापर करतायत आतिश. या बॉलला फ्लाइट दिली आहे, अपील स्ट्रॉंग आहे बिहाइंड द विकेट. आणि अखेर आता फलंदाजानं काढता पाय घेतलाय. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात पहिला हादरा लागतोय. टीम स्वर्गीय गीतेशदादा प्रतिष्ठान जगदंब सासनेला फलंदाज बाद माघारी परत आहेत आतिश. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 15ला पहिला झटका लागलाय टीम जगदंब सासने क्रिकेट संघाला. स्कोर 15 आहे. गुरुपाडन 15 धावा पहिल्या षटकात बनलेल्या आहेत. अजूनही 20 धावेची आवश्यकता. बॉल बाकी आहेत 12 चेंडू 20 धावा. वीस धावेची अजूनही आवश्यकता. पहिल्या षटकात 15 बनलेले आहेत. कमलेश 3 चेंडू 9 धावेचं योगदान देत आहेत. तर त्यांची सोबत देत आहेत नवीन बॅटर सागर खुटारे. तर आर रोहित रसाल आता गोलंदाजीसाठी दाखल होतात. पहिल्या षटकात थोडे मागणे राहिले, थोडे खर्चिक राहिले. त्या ठिकाणी बॉलर वैभव आता नियुक्ती केलेली आहे ती रोहित रसालची. 2 षटकात 20 धावेची अजूनही आवश्यकता. पहिल्या षटकात 15 धावा आलेल्या आहेत. पहिला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे, निघालाय बॉल थेट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पावलांचा योग्य वापर करत असताना चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग, कडक हिट येतोय. यावेळेला देखील रोहित रसालच्या विरोधात आक्रमक सुरुवात, विध्वंसक सुरुवात, विस्फोट पहिल्या बॉलवर कमलेश कापडीच्या बॅटमधून बिग हिट, सिक्सर. या षटकारासोबत सध्या 21 धावा पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. तर सांघिक धावफलक मात्र 6 धाब्यानं पुढं फ्लाय होत असताना 11 बॉल आता विजया करतात. 14 धावेची आवश्यकता. 11 बॉल 14. थोडा सामना आता स्वर्गीय गीतेशदादा प्रतिष्ठान सासने टीमच्या बाजूने आलेला आहे. बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केलाय कव्हर्स मध्ये. फिल्डर उपस्थित, थोडे फंबल मात्र मिळेल ते एकच धाव. दुसरीचा प्रयत्न कमलेश कापडीनं जरूर चालवला होता मात्र तो यशस्वी राहिला नाही. सिंगल धाब्यानं स्कोर आपण बघत आहोत. इन डबल डिजिट डबल फिगर 22. 22 धाबा याचबरोबर पाहायला मिळत आहेत धावफलकावर. 10 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 10 बॉल मध्ये अजूनही 13 धावेची आवश्यकता. 10 बॉल 13 धावा. कमलेश कापडी सध्या चांगल्या टच मध्ये, त्याच्या बॅटमधून मॅच मध्ये 5 चेंडू 16 धावेचं योगदान आतापर्यंत आलेलं आहे. तर सागर खुटारे फ्रेश बॅटर जो सध्या स्ट्रायकर एंडला. यावेळेला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत. काऊ कॉर्नरला थोडी मिसफिल्ड, सेकंडचा कॉल, चान्स घेतलाय कमलेशनं आणि स्ट्रायकर एंडला सागरी तितक्याच वेगानं परत आहेत. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाले ते 24-24. 9 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 9 बॉल मध्ये विजय करता अजूनही 11 धावेची आवश्यकता. 9 बॉल 11 धावा. नऊ बॉल 11 धावा हे समीकरण. यानंतर श्री गणेशचे विरुद्ध ऑनगोइंग मॅच मधील विनर असा बक्षीस पात्र फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला थोडा खाली राहिला बॉल, स्किट होत निघालाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. प्रत्येक डॉट बॉल दबाव बनवेल, किंबहुना मॅच मध्ये वापसी करून देईल टीम जय बजरंग कोलठणला आणि सध्या तोच प्रयत्न सुरू आहे गोलंदाज आर अर्थातच रोहित रसाळचा. सध्या स्थिर स्कोर आपण बघत आहोत 24-8 बॉल आता 11ची गरज. शॉर्ट बॉल आता पुल केलाय मिड विकेटला, फिल्डर पण कॅच ड्रॉप. यापूर्वी कमलेश कापडीचा एक जेल सुटला होता, आता सागर खुटारेचा जेल सुटतोय. क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे, जे स्टँडर्ड आहे ते आतापर्यंत मॅच मध्ये जपता आलं नाही. जय बजरंग कोलठणला डीप मध्ये खराब कामगिरी होती. कॅचेस विन द मॅचेस
अशा क्रुशियल कंडिशनला कॅचेस पकडाव्या लागतील. तर साधा सोपा सहज जेल सुटलेला आहे. सागरला जीवनदान एक सिंगल. टीम सासनेच्या खात्यात. स्कोर 25. स्टेप आउट झाले समोर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार दर्जेदार फटका कमलेश कापडीच्या बॅटमधून. आणखीन एक रुबाबदार फटका. षटकार. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 31-31 धावा. आता विजयाचं समीकरण 6 बॉल आणि आवश्यकता ती 4 धावेची. 6 चेंडू 4 धावा हे समीकरण. चला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. श्रीगणेश चई संघ डगआउटच्या समोर आहे. आपण ऑल टीम्स एसडीस रेडी राहा. यानंतर लगेचच टॉस होतोय आणि क्वार्टर फायनलच्या सामन्याचा आपण टॉस कव्हर करतोय. मात्र हा सामना आता दोन्ही टीमसाठी निर्णायक आहे. 2 षटकात 31 बनलेले आहेत. पहिलं षटक 15 धाब्याचं वैभवचं, दुसरं षटक 16 धाब्याचं राहिलं रोहितचं. आणि खास करून कमलेश कापडी या मॅच मध्ये मात्र आतापर्यंत 6 चेंडूत नॉट आउट. इंडिव्हिज्युअल 22. वैयक्तिक 22 धाब्याचं योगदान देतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. तर त्याची सोबत देतोय सागर खोटारे ज्याच्या बॅटमधून 3 चेंडू 3 धाब्याचं योगदान आलेलं आहे. तर 6 चेंडू 4 धावा आता डिफेन्स करायच्यात आणि त्याच कारणासह फिरकी आक्रमण गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत जयेश आगिवलेला. बॉलला दोन्ही बाजूने वळवण्यामध्ये वाकबगार जयेश. 2 षटकं बरोबर 10 मिनिटात टाकलेली आहेत. थोडी घाई करा, थोडं स्पीड अपेक्षित आहे. पहिला बॉल अर्ध्या विकेटवर टाकलाय. स्विच अँड स्वीट इट. मॅच विनिंग 4. सामना संपलाय आणि या चौकारानं सामना जिंकत आता बक्षीस पात्र फेरीचं तिकीट काबीज केलंय ती टीम स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासनेनं. मनपूर्वक अभिनंदन स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासने. टफ अँड हार्ड लक आपण देऊयात जय बजरंग कोलठणला. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचंय. 35 धावेचं संरक्षण मात्र करण्यामध्ये अपयशी राहिला, असक्षम राहिला संघ जय बजरंग कोलटन. फिल्डिंग मध्ये मिस्टेक झाला, कॅचेस ड्रॉप झाल्या आणि त्याच कारणासह मात्र या स्पर्धेतून आता या टीमला काढता पाय घ्यावा लागलेला आहे. मात्र विनिंग टीमचं कॉंग्रॅच्युलेशन आपण करूयात. फर्स्ट ऑफ ऑल कॅप्टन्सला इन्व्हाइट आपण करतोय टॉस करता. श्री गणेश चे टीम कॅप्टन आणि स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासने कॅप्टन या टॉस करता सामनावीर पुरस्कार आपण जाहीर करतोय. मॅच समरी सध्या आपल्या स्क्रीनवर ज्याची जबरदस्त कामगिरी राहिली. गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि टार्गेट चेस करत असताना 6 चेंडू 22 धाब्याचं ज्याचं योगदान राहिलं तो कमलेश कापडी के ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच या कमलेश कापडी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारा. त्याचबरोबर कॅप्टन या जगदंब सासने आणि त्या सोबतीनं टीम श्री गणेश चे. टॉस देखील लगेचच केला जाईल. या कमलेश फर्स्ट ऑफ ऑल आपण टॉस करूयात त्यानंतर तुमचं